जवळपास 140 लोकांना बाधा झालेली आहे. इथे ॲडमिट आहे, काही जळगावलाही ॲडमिट आहे. संपूर्ण फूड सॅम्पल चेकिंगला पाठवलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर या लोकांचे ब्लड सॅम्पल, वॉमिटिंगचे सॅम्पल सगळे चेकिंगला पाठवलं आहे. रिपोर्ट सगळे यायचे बाकी आहेत. एक नक्की आहे की अन्नातूनच काहीतरी विषबाधा झालेली आहे. ती कशामुळे झाली आहे ते अजून हे सगळे रिपोर्ट आल्यावर कळेल, नंतर कारवाई होईल. हो, दुसऱ्या दिवससुद्धा आज 2 दिवस झाले भरती आहे, पण तरी त्यांना थंडी वाजून राहिलेली. आता बहुतांशी पेशंट सगळे चांगले झाले. एखाद दुसरे पेशंट आहे की ज्यांना ते फिजिकली वीक असले त्याच्या हिशोबाने त्यांना थंडी येते. पण ओव्हरऑल सगळ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की सगळे आउट ऑफ डेंजर आहे सगळे. पण एखाद दोन पेशंट जे ज्यांना थंडी वाजते त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे. आणि बाकीचे बहुतांशी पेशंट आज तरी व्यवस्थित वाटतात. कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की भाऊ काही नाराजगीसुद्धा होती जेवणाबद्दल. मी आता ते सगळं त्या जिथे जे ॲडमिट आहे सगळ्यांना विचारलं होतं. असं ते कोणी असं त्या बाबतीत काही बोललं नाही. ते म्हणलं की जेवणाची क्वालिटी ठीक आहे, असं काही भेंडीमधनं काही विषय तसं तर काही आढळून आलं नाही आहे. पण ते आता सॅम्पलचे जे रिपोर्ट येतील त्याच्यानंतरच कळेल काय नेमकं कशामुळे झालं.